नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। नमस्कार, माझं नाव रेश्मा कोळी, धाराशिव जिल्ह्यातनं आम्ही महिला अध्यक्ष आहे। आता मेन जे आम्ही मुद्द्यावरती येण्याचं कारण आहे, इथं उपोषणाला बसण्याचं कारण आहे, 15 ते 20 दिवस झालं आम्ही आझाद मैदान इथं 15 दिवस झालं उपोषण करतोय। हे उपोषण कशासाठी आहे तर परवा 1-2-4 दिवसापूर्वी आम्हाला 5 महिन्याचा GR आलेला आहे। आमचं प्रशिक्षणार्थी 6 महिन्याचा कालावधी संपलाय, परंतु आम्हाला हे 5 महिने नकोय। 5 महिन्याचं न करता आम्हाला 11 महिने कालावधी वाढवून परत इथनं पुढे आम्हाला कंटिन्यू टप्प्याटप्प्याने आमचं नियोजन झालं पाहिजे, याच्यासाठी आमचं नियोजन चालू आहे। पण ह्या 15 दिवसामध्ये आम्ही आझाद मैदानवरती जेवढे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला भेटायला जे मुख्यमंत्री साहेब योजना काढले होते तर त्यांनी आतापर्यंत तिथं आम्हाला भेट देण्यासाठी आले नाहीत। मला असं वाटतंय की जे मुख्यमंत्री साहेब आहेत खरंच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतलेत का? आम्ही एवढं उपोषणासाठी थांबलोय, बसलोय, बिना उपाशी पोटी तिथं थांबलोय, पण त्यांना आमच्या युवा प्रशिक्षणार्थींकडे लक्ष जात नाहीये का? मला असं म्हणायचंय की जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावेत आणि आमचे जे काही निर्णय आहेत त्यांनी मान्य करावेत आणि फक्त आमचा वापर इलेक्शन पुरता करून न घेता कंटिन्यू त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे आणि आमचं पुढचं जे नियोजन आहे कंत्राटी पद्धतीने आम्हाला तिथं आस्थापनेमध्ये त्यांनी रुजू करून घ्यावे, हीच आमची इच्छा आहे सर्व युवा। आता आमचं नियोजन आहे की जे आम्हाला 5 महिन्याचा GR आहे ते कॅन्सल करून आम्हाला 11 महिन्याचा GR आमच्या हाती द्यावा, अशी एवढी इच्छा आहे। अक्षरशः आझाद मैदानावरती आम्ही 15 दिवस थांबलेले सर, आणि तिथं अक्षरशः दिवसभर थांबून उपाशीपोटी थांबून महिला लहान लहान मुलांना घेऊन येत आहेत आणि अक्षरशः चक्कर येऊन पडलेले, बेशुद्ध पडलेले। मग सरकारचं लक्ष आमच्याकडे नाहीये का? कुठे गेलंय सरकार? फक्त तुम्ही आमचा इलेक्शन पुरता वापर करतायत का? असं न करता तुम्ही आमच्यासारखे एवढे 1 ते 1.5 लाख महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, त्यांनी आमचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी नम्र विनंती सरकारकडे। मी नितीन उमरे, धाराशिव जिल्हा प्रभारी आहे। आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत। आम्हाला शासनाने 9 जुलैच्या GR मध्ये या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली की आम्ही महाराष्ट्रातील जे बेरोजगार आहेत त्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण देऊ आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर त्याच आस्थापनामध्ये ते पुढे कायमस्वरूपी रोजगार प्राप्त करतील आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देऊ, असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्यक्त केलं होतं। व त्याचबरोबर कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी 6 महिने प्रशिक्षण घ्या, प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ। मात्र या सरकारने आता आपला शब्द फिरवत हे आता आमचं 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, परंतु या 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी आम्हाला कुठेही समायोजन करून घेतलेलं नाही किंवा रोजगार दिलेला नाही। या निषेधार्थ आम्ही गेले 3 मार्च पासून आझाद मैदानावरती श्री बालाजी पाटील चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा भोयर
व अनुप चव्हाण, हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावरती गेले 19 दिवस झाला आम्ही उपोषण करत आहोत आणि त्याच उपोषणाला पाठिंबा किंवा त्याच उपोषणाचा एक भाग म्हणून आम्ही 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद असेल, थाळी वाजवणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। कारण शासनाने आम्हाला, आमची एकच मागणी आहे की आम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही मागणी केली। परंतु सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही यानंतर 5 महिने कार्यकाळ वाढवून देऊ, परंतु आम्हाला तो 5 महिन्याचा कार्यकाळ नको आहे। कारण 5 महिन्याचा कार्यकाळ दिल्यानंतर पुन्हा आणखीन आम्ही बेरोजगार होणार आहोत। तर आमची मागणी एकच राहील की आम्हाला यानंतर कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। त्याचबरोबर ज्या शासकीय नोकऱ्या आहेत, ज्या शासकीय परीक्षा आहेत त्यामध्ये आम्हाला विशेष करून 10% आरक्षण द्यावं व आमचं टप्प्याटप्प्यानं समायोजन करावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र।